खरीप हंगाम 2020 मधील पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. कारण 134 कोटी रुपये कधी येणार ही प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती. अखेर त्याबाबत निश्चित मार्ग निघालेला आहे. खरीप हंगाम 2020 मधील पीक विमा हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झाला. कोर्टाने आदेश दिला. आदेश दिल्यानंतर जे कोर्टाकडे असणारे 75 कोटी रुपये होते ते व्याजासहित माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे ते वर्ग करण्यात आले. परंतु खूप जणांची प्रतीक्षा होती की फक्त कलेक्टरकडे दिलेले पैसे वर्ग करण्यात आले, परंतु उर्वरित पैसे कधी येणार आणि जे राज्य शासनाकडे 134 कोटी रुपये आहेत ते 134 कोटी रुपये जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांना वाटप सुरू होणार नाही असंही सांगण्यात आलेलं होतं. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट केलं होतं की 15 ते 20 दिवसात पीक विम्याच्या वाटपाला सुरू होईल. परंतु शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रोसेस असतात. जिल्हा प्रशासनाकडून या प्रोसेस सुरू आहेत आणि या प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच या सर्व गोष्टी घडायला सुरुवात होतात. सध्या तरी कोर्टाकडून आलेले 92 कोटी रुपये, त्यात प्लस व्याज जो आकारणी झालेले आहे ते झाले 94 कोटी रुपये. हे सेफ जरी असले तरी 134 कोटी रुपये कधी येणार व पीक विम्याचं वाटप कधी होणार ही बहुप्रतीक्षा असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. आणि दिलासादायक बातमी जर म्हणायची म्हणली, कारण धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकरी खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची प्रतीक्षा करत आहेत. कारण पीक विमा ज्या दिवशी जाहीर झाला, ज्या दिवशी मंजूर झाला कोर्टामार्फत, तेव्हापासून सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे ती हा पीक विमा नेमका खात्यावर कधी जमा होणार, त्याबाबतचे अपडेट काय, त्याबाबत प्रोसेस काय, या सर्व गोष्टीची अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर या अगोदर दिलेलं आहे. आता पुढेही देत राहणार आहोत. कारण आता खूप प्रतीक्षा करायची वेळ आपल्याला राहिलेली नाही आहे. कारण खरीप हंगाम 2020चा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. कारण 134 कोटी रुपये हे राज्य सरकारकडे आहेत. कारण सध्या जरी आपल्याकडे 94 कोटी रुपये शिल्लक जरी असले तर त्या 94 कोटी रुपयाचं वाटप सेपरेट करण्यात येणार नाही आहे. कारण त्यामध्ये प्लसमध्ये राज्य सरकारकडून येणारे 134 कोटी रुपये आल्यानंतरच पुढच्या प्रोसेस सुरू होणार आहेत. आणि त्या 134 कोटी रुपयांनाही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण घडलं आहे काय नेमकं, तर शेतकरी मित्रांनो, 134 कोटीसाठी ज्या पद्धतीनं 75 कोटीसाठी कृषी विभाग व महसूल विभागामार्फत पत्र पाठवण्यात आलेलं होतं कृषी विभागाला आणि महसूल विभागाकडून विमा कंपनी असो, राज्य शासन असो, कोर्टाकडे असो, जे पत्रव्यवहार करण्यात आला होता, तो पत्रव्यवहार केल्यानंतर कोर्टाकडील असलेले 75 कोटी रुपये त्याच्यामध्ये व्याज टाकून टोटल 94 कोटी रुपये त्या पत्रव्यवहारावर हे कलेक्टर यांना जमा करण्यात आले. परंतु त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं कोर्टाला पत्र कृषी व महसूल विभागाकडून पाठवण्यात आलं होतं, त्याच पद्धतीनं राज्य सरकारलाही पत्रव्यवहार करण्यात आलेला होता की आमचे 134 कोटी रुपये लवकरात लवकर देण्यात यावे. परंतु 134 कोटी रुपयेसाठी दिलेल्या पत्रव्यवहारामध्ये राज्य सरकारनं तेवढी रिस्क न घेतल्यामुळं ते पैसे अजून आलेले नव्हते. परंतु काही गोष्टी अशा घडतात की कृषी व महसूल विभागाकडून कृषी व महसूल विभागाचे जे कर्मचारी आहेत, त्यांचा जो स्टाफ आहे, त्या स्वतः कर्मचाऱ्यांनी पत्रव्यवहार न करता, कारण पत्रव्यवहार तर अगोदर करण्यात आलेलाच होता, परंतु आता पत्रव्यवहार न करता डायरेक्ट स्वतः सलग 2 दिवस मंत्रालयामध्ये थांबून मुक्काम करून या पैशाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळं राज्य शासनाकडून येणारे जे 134 कोटी रुपये आहेत, त्या 134 कोटीची प्रोसेस सुरू झालेली आहे. यायच्या मंगळवारपर्यंत, येणाऱ्या मंगळवारी जे मंत्रिमंडळाचे बैठक असते त्यामध्ये एखाद्या वेळेस या 134 कोटीचा GR निघू शकतो. कमीत कमी 1 आठवड्यामध्ये 134 कोटी रुपये हे राज्य सरकारकडून कलेक्टर यांना वर्ग करण्यात येतील व शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 9,000 प्रमाणे पीक विम्याची रक्कम पडायला सुरुवात होणार आहे. कारण पत्रव्यवहार करूनही त्याच्याकडून ज्या हालचाली व्हायला हव्या होत्या राज्य सरकारकडून, त्या हालचाली झालेल्या नव्हत्या. आणि आता पत्रव्यवहार न करता स्वतः महसूल विभागाचे व कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत ते स्वतः जाऊन मंत्रालयामध्ये थांबून 2 दिवस मुक्काम करून याची पूर्ण प्रोसेस करून आलेले आहेत. त्यामुळे लवकरच या आठवड्यात कधीही हा निर्णय घेतला जाऊ शकतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये
134 कोटीचा GR राज्य सरकारकडून काढला जाऊ शकतो आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम पडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत खरीप हंगाम 2020ची, तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच ह्या 134 कोटीचा GR याच्या मंगळवारी नाही झालं तर अख्खा जो पूर्ण आठवड्यामध्ये कधीही 134 कोटीचा GR निघेल. तो निधी मंजूर केला जाईल. तो निधी कलेक्टर यांना वर्ग करण्यात येईल आणि हेक्टरी 9,000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल. हीच एक दिलासादायक बातमी सर्व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी द्यायची होती. त्यामुळे आता खूप नाही, एक आठवड्यापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या या आठवड्यात 134 कोटीचा निधी लवकरच आल्यानंतर हेक्टरी 9,000 प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरू होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.